जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 205 पाहणार आहोत. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे एकूण 205 श्लोक आहेत. त्यापैकी आपण 204 श्लोकांचा अभ्यास अर्थासहित केलेला आहे. आता आपण या श्लोकाच्या शेवटाकडे आलो आहोत. या शेवटच्या श्लोकात समर्थांनी ग्रंथाची फलश्रुती आपल्याला समजावून सांगितली आहे. प्रत्येक ग्रंथकार ग्रंथाच्या शेवटी त्या ग्रंथाची फलश्रुती सांगत असतात. समर्थांनी सुद्धा या श्लोकात 204 श्लोकांचं श्रवण केल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होतं हे समजावून सांगितलेलं आहे. या मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला बोध केलेला आहे. अतिशय हळुवारपणे समर्थांनी मनाशी संवाद साधला आहे. कारण सर्व इंद्रियांच्या मध्ये मन हे अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे हे समर्थांनी ओळखलं. या मनाच्या वृत्तीमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर थेट मनाशी संवाद साधणे गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये मनालाच उपदेश करून त्या मनाला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जात. या मनाच्या श्लोकाच्या वाचनाने सर्वात प्रथम आपल्याला काय फायदा होतो तर समर्थ म्हणतात, आपल्यामधील दोष नाहीसे होतात. आपल्यात काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, वासना, विकार, मनाची दुर्बलता इत्यादी अनेक जे काही दोष आपल्यामध्ये असतात ते सर्व दोष या मनाच्या श्लोकांच्या अध्ययनाने वाचनाने दूर होतात आणि आपण परमार्थ मार्गाकडे वळतो. खरं तर पहिल्यांदा आपल्यात काय दोष आहे हेच आपल्याला समजलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्यामधील दोष कधी कळतच नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्यामध्ये काही दोष नाही, मी जे वागतो ते अगदी बरोबरच आहे, असा एक अभिमान माणसाला असतो. तर सर्वप्रथम आधी आपल्याला आपल्यामधील दोष, आपल्यातील अवगुण समजून घ्यावे लागते आणि मग त्याला दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे की परमार्थाची पहिली पायरी म्हणजे आपल्यातील अवगुणांची जाणीव होणे आणि दुसरी पायरी म्हणजे त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थ म्हणतात की मनाच्या श्लोकाचं वाचन केल्यानंतर, मनन चिंतन केल्यानंतर आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दूर होतात. तसेच या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने अजून काय फायदा होतो तर पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, मतिमंद हे साधना योग्य होते. आता इथे मतिमंद म्हणजे मनोरुग्ण असा अर्थ नाही, तर मतिमंद म्हणजे अज्ञानी, ज्याच्या बुद्धीवर अनेक प्रकारच्या संस्काराचं आवरण चढलेलं आहे, ज्याच्या मनावर अज्ञानाचं कीटन चढलेलं आहे, ते त्याचं अज्ञान या वाचनाने दूर होतं आणि ते ज्ञान संपादन करून साधना करण्याच्या योग्यतेचं बनतं. एवढं सामर्थ्य या 204 श्लोकामध्ये आहे असे समर्थांना सांगायचे आहे. म्हणजे मतिमंदसुद्धा एक उच्च प्रकारचा साधक बनू शकतो जर त्यांनी या मनाच्या श्लोकाचं वाचन मनापासून केलं तर. हा एक फायदा समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि जेव्हा साधक साधना करण्यास योग्य होतो तेव्हा त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये काय बदल होतो तर ते सांगताना समर्थ पुढे म्हणतात, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. समर्थ म्हणतात, या श्लोकाच्या अभ्यासाने
साधकाला ज्ञान प्राप्त होते, त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होते आणि त्याच्या आध्यात्मिक शक्तीचं सामर्थ्य वाढत जातं. आणि सर्वात शेवटच्या ओळीमध्ये तर समर्थांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला अशी ग्वाही दिली आहे की याच्या वाचनाने तुम्हाला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हणतात, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. म्हणे दास म्हणजे समर्थ म्हणतात की जर तुम्ही या ग्रंथावर दृढ विश्वास ठेवला, त्यावर अतूट श्रद्धा ठेवली आणि त्याचं अध्ययन केलं तर तुम्हाला याच जन्मी मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरंच किती मोठा लाभ समर्थांनी आपल्याला या ठिकाणी दिला आहे. कारण प्रत्येक माणसाला असं वाटतच असतं की आपल्याला मुक्ती मिळावी, या भवचक्रातून आपण बाहेर पडावं असं वाटतं, पण आपल्याला मार्ग सापडत नाही. समर्थांनी या ठिकाणी तो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. परंतु त्याकरता एक अट मात्र निश्चितच आहे आणि ती म्हणजे की ज्या मार्गावर आपल्याला समर्थांनी चालण्याचे सांगितलेले आहे त्या मार्गावर आपण अतिशय प्रामाणिकपणे चाललं पाहिजे, तरच ते आपल्याला मुक्ती साध्य होईल. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नुसतं वाचन केल्याने आपलं शाब्दिक ज्ञान वाढेल, परंतु केवळ शाब्दिक ज्ञान वाढून चालणार नाही, तर त्यामुळे आपल्या अंतरंगातही बदल झाला पाहिजे. आपण त्याचं चिंतन मनन केलं तर आपल्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणारच नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तुम्ही या ग्रंथाचं वाचन जर अतिशय मनापासून केलं तर मी तुम्हाला ग्वाही देतो की याच जन्मी तुम्ही मुक्तीचा सोहळा भोगू शकता. ग्रंथाचं श्रवण मनन चिंतन अगदी मनापासून केलं त्याचा काय फायदा होतो हे दासबोधामध्ये सांगताना समर्थांनी म्हटलं की श्रवणाचे अनेक फायदे आहेत. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. श्रवण जर मनापासून केलं तर आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणारच नाही, असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला या 205 श्लोकामध्ये ग्वाही दिलेली आहे की तुम्ही जर मनापासून माझ्या ग्रंथाचं वाचन केलं तर तुम्ही याच जन्मी मुक्तीचा सोहळा भोगू शकता, तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो. खरंच केवढा मोठा विश्वास समर्थांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि आपण जर याचं वाचन खरंच मनापासून केलं तर आपल्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला या श्लोकात म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ.